यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। नवमहाराष्ट्र नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, भाजपकडून फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट, तासाभरानंतर भाजपकडून ट्विट डिलीट। राज्यातील सत्तेत भाजप समान भागीदार, आगामी निवडणुकीमध्ये नव्या ताकदीने येऊन राज्याची सेवा करू असा या व्हिडिओचा अर्थ असेल, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। की सध्या सुद्धा ते सत्तेवर आहेत आणि सत्तेमधले इक्वल भागीदार आहेत। आता आपलं लवकरच इलेक्शन सुद्धा होणार आहे आणि या इलेक्शन मध्ये सुद्धा आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करू, हा त्याचा अर्थ आहे। ओके, थँक्यू। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एक कार्यकर्ता म्हणून निश्चितच आवडेल, आम्ही या निर्णयाचं स्वागत करू, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। आगामी निवडणुकांमध्ये आम्ही पुन्हा येऊ आणि फडणवीसांच्या नेतृत्वात पुन्हा आमचं सरकार आलंय, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। आमचं सरकार एक वाक्यतेनं चाललंय, आम्ही तिघही एकत्र आहोत, आमच्यामध्ये नेतृत्वावरून चढाओढ नाही, भाजप नेते प्रवीण दरेकरांची माहिती। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, आम्हालाही वाटतं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, या संदर्भातला अंतिम निर्णय अजितदादा घेतील, रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया। की आमचे दादा मुख्यमंत्री व्हावे, भाजपला वाटत असेल फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, शिंदे गटांना वाटतं की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे। आता आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा जो विषय आहे, आता आम्ही शिंदे सरकारमध्ये काम करतोच आहे, त्यामुळे येणारा काळ हे माननीय अजितदादा ठरवतील की आम्ही कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करणार आहे। मोदींच्या शिर्डी दौऱ्याच्या वेळी नेतृत्व बदलाचे संकेत मिळाले असावेत, म्हणूनच भाजपकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आला असावा, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। हा व्हिडिओ सोशल मीडियापुरता मर्यादित, आधीच देवेंद्रजींनी स्पष्ट केलंय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका होतील, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती। 2024ला लोकच भूकंप करतील, भाजपच्या मी पुन्हा येईनच्या ट्विटवर रोहित पवारांचा टोला। तर त्यांच्याकडे आहेत म्हणून ते भूकंप करायचं म्हणतायत आणि फक्त पदं घेतात, त्यांना जी पदं घ्यायची त्यांना करा, 2024ला लोकच भूकंप करतील आणि भाजप कुठंच तुम्हाला दिसणार नाही, अशी परिस्थिती येण्याची शक्यता हे नाकारता येणार नाही। त्यानंतर बघूयात मराठा आरक्षणासंदर्भातल्या बातम्या। समितीचं काम थांबवा, अहवाल द्या, एक दिवसीय अधिवेशन बोलवून मराठ्यांना आरक्षण द्या, मनोज जरांगे पाटलांची मागणी। मराठा आरक्षण मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं दिल्याप्रमाणे सरकार अधिवेशन घेणार आहे का? वैरभावना असती तर पंतप्रधानांचं विमान शिर्डीमध्ये उतरूही दिलं नसतं, आरक्षणाबाबत मोदींनी शब्दही काढला नाही, जाणून बुजून दुर्लक्ष करतायत का, जरांगे पाटलांचा हल्लाबोल। त्यांच्याबद्दल काही वाईट भावना नव्हती, जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधानाचे विमान वरचे वरच लावलं असतं, शिर्डीला खाली सुद्धा उतरू दिलं नसतं। पुरावे सापडूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आरक्षण देत नाहीत, हे षडयंत्र असल्याची मराठा समाजाला शंका, जरांगे पाटलांचं वक्तव्य, तर कुणाला विचारून तुम्ही शिंदे समितीला मुदतवाढ दिली, असाही सवाल। 1000 पानाचा पुरावा असतानाही मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये याच्यासाठी मोठं षडयंत्र उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी रचलंय, सरकारने रचलंय, असं मराठा समाजाच्या मनात 100% आता शंका आहे। 30 तारखेला पुढील दिशा ठरवणार, आगे आगे देखो होता है क्या, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, तर मोदींकडे खुर्ची वाचवायला गेला होता का, शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। अब भी थोड़े दिन में ही लेंगे, सरकार को छुट्टी नहीं देंगे, तुम देखो आगे आगे क्या होता है, नहीं वो बताएंगे हम 29 तारीख के बाद, हम सामने बताने वाले, आगे पीछे नहीं। जरांगेंकडून सरकारला वेळ पण मागण्या मान्य झाल्या नाहीत, जरांगेंच्या मागण्यानंतर सरकारनं त्यांच्याशी संवाद साधावा, शरद पवारांची प्रतिक्रिया, पूर्ण होत नसेल तर सरकारनं जरांगेंना आश्वासन का दिलं, शरद पवारांचा सवाल। 30 दिवसाची मुदत दिली होती, त्यांची जी आणखी काय बात होती ती सुद्धा जरांगेंनी दिली होती आणि त्या कालावधीत हे काम होईल असा त्यांना विश्वास दिला होता, जे करणं शक्य नसेल तर असा सौजकी देऊ नये। पवारांनी सांगितलं होतं की आरक्षण देता येणार नाही, मुनगंटीवारांचा पलटवार। हे अगोदर करून दाखवलंय, उद्धवजींनी तर सुप्रीम कोर्टामध्ये तर्कसंगत बाजू मांडली नाही, याचा खरे दोषी कोण आहे? उद्धवजी आहे। शरद पवार साहेबांनी तर सांगितलं आरक्षण देताच येत नाही। आरक्षण मणिपूर सारख्या ज्वलंत प्रश्नांवर न बोलणं मोदींची खासियत, मी त्या गावचा नव्हेच असं पंतप्रधान वागतात, उद्धव ठाकरेंचा निशाणा। पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, शिर्डीला गेले,
मला खरं अपेक्षा अशी होती की ते आता जो एक प्रश्न धुमसतोय आरक्षणाचा, त्या आरक्षणाबद्दल काहीतरी पंतप्रधान बोलतील, कारण हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. पण त्याच्याबद्दल काही बोलले नाही. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. आरक्षण मिळणार असल्यास सरकारला पूर्ण पाठिंबा देणार. विशेष अधिवेशन बोलवा, सविस्तर चर्चा घेऊन दिल्लीला प्रस्ताव पाठवा. सुप्रिया सुळेंची मराठा आरक्षणावर मागणी. तातडीने असेंब्ली बोलवा, 5 नाही 10 दिवसाचं सेशन घ्या. आम्ही पूर्ण ताकदीने, कुठल्याही विचाराचं सरकार असलं तरी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने त्या सरकारबरोबर उभा राहील. तेलंगणाचं कारण देत आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव. विजय वडेट्टीवारांचा आरोप. सरकारने जरांगेंना दिलेला शब्द पाळायला हवा होता. वडेट्टीवारांची टीका. तेलंगणाचं काही कारण देऊन 2 महिने ते आरक्षण लांबणीवर टाकायचा तुमचा हा डाव आहे. तुम्ही दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं होतं. तुम्ही दिलेला शब्द मुदतीत पूर्ण करायला पाहिजे होता. यानंतर बघूयात आरक्षणावरून नेत्यांना गावबंदी केल्यासंदर्भातल्या बातम्या. सकल मराठा समाज आणि माळेगाव कारखाना प्रशासनाची बैठक निष्फळ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोळी टाकू न देण्याच्या भूमिकेवर मराठा आंदोलक ठाम. यावेळेला कारखाना प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी. मराठा आंदोलकांनी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या ताफ्यातील 2 गाड्या फोडल्या. नांदेडच्या कंधारमधील अंबुलगा गावातील प्रकार. गावबंदी केल्यानंतरही गावात गेलेल्यानं गाड्या फोडल्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. पिंपरीच्या वायसीएम रुग्णालय परिसरातील घटना. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. बीडमध्ये तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला. आरक्षण नाही तोवर कार्यक्रम नाही, मराठा समाजाचा निर्धार. नगरच्या पाथर्डीतल्या खरवंडीजवळ भाजप आमदार मोनिका राजळेंच्या गाड्यांचा ताफा अडवला. मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्याची मागणी. कोल्हापुरातल्या गारगोडीमध्ये मराठा आंदोलकांनी हसन मुश्रीफांचा ताफा रोखला. घेराव घालत आंदोलकांनी मुश्रीफांकडे राजीनाम्याची केली मागणी. परभणीमध्ये मराठा तरुण आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. तर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटलांच्या कार्यक्रमात मराठा युवकांचा गोंधळ. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ माथाडी कामगारांकडून एपीएमसी बंदची हाक. बंदमुळे एपीएमसीची लाखोंची उलाढाल ठप्प. तेलंगणातल्या निवडणुकांमुळे शिंदे समितीला सरकारकडून 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. शिंदे समिती धाराशिवमध्ये शासकीय पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी करणार.